प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान। रांडविने जेवी शृंगार पै केला, रांडविने जेवी शृंगार पै केला, प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान। एका जनार्दनी प्रेम अति गोड, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे। भवं भवानी सहितं नमामि पंढरीचा देवराया। विष्णु निवृत्तिर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू। संपाद ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। संत चूडामणी स्वामी गजानन, तयाचे महिमान ऐकाता। योगी योगेश्वर हाचे एक जाना, शेगा विचाराना गजानन। बसलेल्या सर्वांनी माझ्यासोबत म्हणा बरं का, जरा पुढे पुढे सरका, कारण काही काही लोक 1 वाजेपर्यंत ऐकायला येणार आहेत, त्यांच्यासाठी मागे जागा ठेवा। या पुढे पुढे सरका आई थोडं, काही काही 1 वाजेपर्यंत येणार आहेत चहा घेण्यासाठी शेवटचा, ते म्हणतात ना चहा घेतल्याशिवाय जाऊ नये, असं त्यावेळेस येणार आहेत काही काही। असू द्या, बसलेल्या सर्वांनी माझ्यासोबत म्हणा, 7वा दिवस आहे तरी 1 वाजेपर्यंत येत आहेत ते बघा। सर्वांनी माझ्यासोबत म्हणा बसलेल्यांनी। गुरुर ब्रह्मा गुरुर गुरुर गुरुरस तस्मै। आज एकादश आहे नाही का? हां मग बरोबर आहे, जरा थोडं जोरात म्हणा। गुरुर गुरुर्देव गुरुरस तस्मै श्री। बस बस, याच्या पुढचं म्हणणं का नाही तर आमचं काम पडणार नाही। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर। अपरंपार है शक्ति तेहारी, अपरंपार है शक्ति तेहारी। तुम पर रीझे अवध बिहारी, तुम पर रीझे अवध बिहारी। राम भक्त मोहे, थोड़ा चिको द्या लय नाही। राम भक्त मोहे शरण में लीजे, कर दुखों से पार।
पवन सुत पवन सुत पाठ आहे सगळे पवन सुत पवन सुत पवन सुत हाँ हे दुख भंजन मारुती नंदन टाळ 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 हे दुख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्टसिद्धि नवनिधि के नाथ दुखियों के तुम भाग्य विधाता भाग्य विधाता सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार बारंबार विठ्ठल बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान अनंत कृपा विभूषित मॉनिटर द्या अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत लय पुढे नका ठेवू फक्त आवाज द्या ठेवूच नका पुढे नका घेऊ तिथंच राहू द्या वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत असू द्या ते बरोबर आहे ना ते मागून ऐकू येणार नाही हे बरोबर आहे ते करा बरोबर आता नाही मारणार सिटी त्याला सांगतो आता सिटी मारू नको लोकसभा झाल्यावरच मार वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ कमी म्हटलं की लयच कमी नाही ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपुरत्व प्राप्त झालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितरागवली संत समर्थ सद्गुरू श्री संत गजानन बाबा आदी करून ब्रह्मचितकला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणारी जगन्माता आदिशक्ती मुक्ताईच्या चरणारविंदे पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गुरुनाम गुरु परमश्रद्धेय गुरुनाम गुरु सद्गुरू सुखदेव बाबांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून
मुंगसाजी बाबा, शंकरसिंह बाबा, अर्जुन बाबा या सर्व परंपरेला पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करून पंचक्रोशीतील भगवत अनुरागी महान वैष्णवांच्या चरणाला स्पर्श करून धूम जरा मागचे जर रिकामे माग बसले असतील तर पुढे या या पुढे या. सगळेच मागचे काही कामानिमित्त आहेत का ते मागे नाही मागेही बसलेले तुम्हालाच नाही काका काम सुरू आहे काहीतरी नाही का. हां मीच रिकामा आहे 11 वाजेपर्यंत आता. उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन महाराज मंडळींच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो. त्यामध्ये ज्यांच्या मुखातून भगवंताची वाङ्मयीन मूर्ती असणाऱ्या आपण श्रीमद भागवती कथेचं रसपान करत आहोत ते आदरणीय आचार्य कृष्ण कृपांकित भागवताचार्य, एक रसज्ञ प्रवक्ते, भाषा प्रभू, हरिभक्त परायण वंदनीय आमचे परमस्नेही आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय शिवाजी महाराज वाळुकर आहेत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा गोड. खरं तर एवढं थकल्यानंतर दिंडी झाल्यानंतर त्यांनी कीर्तनाला बसू नये, पण आमच्या या मित्रप्रेमापोटी ते कीर्तनाला आहेत. त्यांच्या चरणावर दंडवत करतो. कीर्तनाकरता उपस्थित असणारे ज्येष्ठ वारकरी ज्यांच्या गायनाने संपूर्ण महाराष्ट्राला आणि विदर्भ प्रांताला एक लळा लावला होता, लळा लावलेला आहे, ते वंदनीय. आजही त्यांचा वयानुसार आवाज जसं जसं वय होतं तसं कमी होतो, पण त्यांचं वय जसं जसं वाढत चाललंय तसं तसं आवाज तरुणच तरुण होत चाललेला आहे. ज्यांच्याकडे पाहून पाहून आम्ही भजन शिकलो ते आमच्या आपल्या परंपरेतले एक अधोर्य गायक वंदनीय वारकरी भूषण, ज्यांच्या कंठात सरस्वती कायम मुक्कामाला आहे, ती आदरणीय शेषरावजी बाबा खडकीकर आहेत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जोरात. माझ्या प्रेमापोटी बाबा आज आलेत. बाबांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे आणि बाबांकडे बघून बघून थोडंसं गायनाला आम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. नंतर आमचा पुढचं क्रमण आळंदीचं ठरलं असेल. मृदंगाच्या साथीला असणारे वंदनीय हरिभक्त परायण मृदंगाचार्य, ज्यांच्यामुळे या करंजीमध्ये येण्याचं सद्भाग्य लाभलं, ते माझे परमस्नेही परममित्र वंदनीय हरिभक्त परायण मृदंग सम्राट तालमणी गजर मुक्ताबाईचा कीर्तनाचे सर्वा संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही गजाननजी महाराज गायकवाड आहेत. इकडून हरिभक्तपरायण आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज मापारी आहेत, भक्तीची या मापारी आहेत. त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. आपल्या गावचा आणखीन एक मृदंग क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आमचे श्रीनाथ महाराज आहेत, खेर्डेकर आहे, गोड पखवाज वाजवतात ते सुद्धा. इकडून गायनाच्या साथीला असणारी वंदनीय रमेशजी महाराज, ते थोडं हुकलं नाही, नाशिक परिसरात अनेक वेळेस माझ्या कीर्तन सेवेला होते. आदरणीय रमेशजी महाराज आहेत. इकडून आपल्या परिसराचं वैभव वंदनीय हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज आवले आहेत. इकडून हरिभक्तपरायण आदरणीय सोपान महाराज आहेत. आपल्या गावचे आदरणीय दत्ता महाराज आहेत. फोन उचलू शकलो नाही, जरा झोपेत होतो दुपारी तुमचा, असं गैरसमज करू नये. ज्यांनी का तारीख घेतली त्याचाच फोन उचलला जातो असं नाही बरं का. आदरणीय सुंदर पावली केलेली हे आमचे विनेकरी महाराज, यांच्यासाठी एकदा गोड जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे दुपारची दिंडी करून सुद्धा थकलेले बाल वारकरी येतो. मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही, कारण हे वारीमध्ये पावली खेळून खेळून थकले, तरी सुद्धा 2 तास ते उभं राहणार आहेत. या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, गोड टाळ्या वाजवा. ज्यांचे सुंदर साऊंड सिस्टीम आहे ते आदरणीय आमच्या माऊली साऊंड सिस्टीम करंजी गरडचे सर्वा त्यांच्याही साऊंडाचार्य, सगळेच आचार्य झाले. आता तुम्हालाही आचार्य करतो. साऊंडाचार्य, विनेकरी बाबा, कीर्तनाला आलेले देव, घरी झोपलेले ब्रह्मदेव, आणि ज्यांचा सप्ताहाचा उद्याच संबंध येणार आहे, 7 दिवस आला नाही असे इंद्रदेव, त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. शेवटीच येणार आहे त्यांचा संबंध बरोबर पहिल्याच पंक्तीत. महाराज उरकाना 12 वाजले, काय काल्याचं कीर्तन एवढा वेळ असते का. ते इंद्रदेव, त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. आणि अभंगाच्या काही ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आहेत आमच्या पाष्टूलच्या वारीच्या परंपरेवर प्रेम करणारे, ज्यांच्याकडे मुक्काम असते पालखीचा, त्या सर्व परंपरेतले आदरणीय हरिभक्तपरायण बळीराम बाबा आहेत. आदरणीय सगळी वारकरी मंडळी आहेत परिसरातली, यांच्याही चरणावर दंडवत करतो. आणि आमचं सुंदर चॅनल जे करंजी गरडच्या सप्ताहाचं नंतर
प्रदर्शन करणार आहे आणि महाराष्ट्राला कळवून देणार आहे ते महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध चॅनल गजर मुक्ताबाईचा. या चॅनलला नक्कीच जो कोणी यानंतर कीर्तन बघेल, या सुंदर चॅनलना जिथं अस्सल वारकरी कीर्तन ऐकायला मिळतात त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. आणखीन काय फॉलो करा. आणखीन काय तेवढे पैसे माझ्या अकाउंटला टाका. विठाला वारकरी संप्रदायामध्ये एक अलिखित नियम आहे. वारकरी संप्रदायामध्ये पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, तिसऱ्या दिवशी कशावर बोलावं. वारकरी संप्रदायामध्ये एक नियम आहे, पण अलिखित नियम आहे, लिहिलेला नाही कुठे, पण तो परंपरेने नियम पाळला जातो. परंपरेने नियम पाळल्यापैकीच एक नियम आहे, तुमची साधना 3 दिवसाची असू द्या, 5 दिवसाची, 7 दिवसाची, महिन्याची, शौनकांनी केलेली हजारो वर्षाची साधना असू द्या, त्याचा समारोप संप्रदाय काल्याच्या कीर्तनाने करतो आणि त्यांचा उपांत्य रूपी समारोप हा मागणी परत अभंगाने करतो. म्हणून आजचा निवडलेला अभंग इको बंद करा, आवाज द्या मॉनिटरला, इको बंद करा. समारोप हा मागणी पर या प्रकरणाने करत असतो. म्हणून निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. या अभंगामधून श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या पुढे प्रेम सुखाची एक विलक्षण मागणी करतात. प्रेम सुख मागतात. या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो. खरं तर हे करंजी गाव आम्हाला नौखं गाव नाहीये. मी लहानपणी शेषराव बाबा लहानपणी खाकी पॅन्ट होती, ते शर्ट होता एवढा, ते मला विसरबोळी सवय. एकलारा गाव आठवत नव्हतं मग अशी, आठवलंच नाही शेवटी. मला विसरायची सवय आहे नाही का बडराम बाबा. ते इथपर्यंत शर्ट होतं लहानपणी. 2004 सालची घटना आहे. 4थ्या वर्गात आम्ही होतो. माझे वडील 2003ला वारले, बाबांना माहिती आहे. 2004 साली मी पास्टूल माझं मूळ गाव आहे, पण आम्ही आळंदीला एक 12-13 वर्षाचा एक साधनेतला काळ गेला. 2004 साली सहज म्हणून आमच्या गावची दिंडी पास्टूलवरून निघते आणि निघल्यानंतर पहिला मुक्काम कुरळा, दुसरा मुक्काम वडप, बरोबर, तिसरा मुक्काम एकांबान, चौथा मुक्काम नंदाना, 5वा मुक्काम नावली, 6वा करंजी, 7वा बोरखेडी, 8वा लोणी. चांगलंच आठवते की हो मला. 2004 साली 4थ्या वर्गात असताना शाळा संपल्या आणि आता पुढे 10 दिवसांनी शाळेला सुरुवात होणार आहे. मग आमच्या दिंडीचे मालक म्हणजे आमच्या फडाचे मालक, मुंगसाजी बाबाच्या परंपरेचे मालक वंदनीय अर्जुन बाबा हयात असताना त्या पालखीचे चोपदार वंदनीय मनसाराम बाबा. मनसाराम बाबा म्हटले, आता ते लहानपणापासून भजनाची आवड होती, बाबांच्या मागे मागे म्हणून थोडं थोडं भजन येत होतं. म्हटले चल मुक्कामाला 4 दिवस नंदानाला आपल्या गावचा याटो येईल आणि नंतर तू याटो मध्ये परत जा. मग घरच्या आईला विचारून घरून निघालो आणि 4थ्या मुक्कामाला नंदानापर्यंत आलो. पण आमचे बाबाही मनसाराम बाबा एवढे निस्पृह संत आहेत. 4 मुक्कामाला आल्यानंतर गजानन महाराज त्यांनी मला घरी परत जाऊ दिली नाही. 4थ्या वर्गात असताना पास्टूल ते पंढरपूर पायी दिंडी केली. 4थ्या वर्गात असताना पायी दिंडी केली. त्यावेळेस करंजीला येण्याचं पहिलं कारण ठरलं. करंजीला आलो. आमचंच प्रवचन झालं होतं लेहिनीच्या मारुतीच्या मंदिरात. ते म्हातारी बाबा आहेत, ते वारकरी, त्यांच्याकडे आमचा दुपारचा विसावा असतो. बायखेड्याला परत दुपारचा इथून मधलाच परिसर आहे. हा परिसर माहीत होता, पण ते करंजी गाव हेच आहे हे माहीत नव्हतं. करंजी गाव अनेक आहेत. मग मी दुपारी महाराजांना विचारलं, म्हटलं यायचं कसं कसं. ते म्हटले कोकसा फाट्यावरून डावीकडे या, एक नेतनसा गाव लागेल, बरोबर, नेतनस्यावरून मांगुळला या, लेहनीला या. म्हटलं हे तर ओळखीचं वाटतंय जरा. मग म्हटलं करंजीला या. मग म्हटलं करंजी, पण ही गरड करंजी आहे का. मग लक्षात आलं, आता करंजी माहित आहे, गरड करंजी माहित नाही. मग म्हटलं त्यांना, म्हटलं मी बरोबर डाव्या बाजूला, आता मला माहिती आहे, आता काळजी करू नका, मी बरोबर वेळेत येतो. या करंजी गावाच्या एक परंपरेत आमच्या भगवान मुंगसाजी बाबा शंकरसिंह बाबाच्या परंपरेतले गाव आहे. आणि या गावामध्ये वशिल्याने न होता आपण एक स्वानुभूतीने येण्याचा एक योग आलेला आहे. म्हणून थोडं चांगलं कौतुक वाटते.
सेवेकरता निवडलेला अभंग. चला आता जास्त वेळ घेत नाही. मला सुद्धा अकोल्याला 1:30 वाजता गाडी आहे, नाशिकला सकाळच्या कीर्तनाला निघायचं आहे. म्हणजे हे सांगायचंच पाहिजे असं काही गृहीत नाही, म्हणजे लवकर सोडल्यानंतर तुम्ही काही म्हणू नये म्हणून. लवकर नाही तसं 2 तास होणार आहे. या अभंगामधून श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या पुढे प्रेम सुखाची एक मागणी करतात. प्रेम मागतात. आता प्रेम कोणतं मागतात याचा विचार या अभंगात पाहायचा आहे. थोर प्रेमाचा भुकेला मॉनिटर द्या हो, हाची दुष्काळ तयाला. प्रेम मागतात या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो. कारण तुम्हा आम्हाला प्रेम कशाला म्हणतात कळत नाही. तुम्ही आम्ही कशालाही प्रेम म्हणतो. तुम्ही आम्ही केलेली प्रेमाची व्याख्या, संतांनी केलेली प्रेमाची व्याख्या जरा वेगळी आहे. शांत ऐकतात बघ. माझी भाषा कळते का आपल्याला? तुम्ही बोलत कोण नाही? माझी भाषा कळते का? हा, कळते का? पळते, कळते पण आणि पळते पण. ते काय झालं शिवाजी महाराज, ते आळंदीला जाण्याआधी आपण असेच होतो, पण त्या आळंदीला गेल्यामुळे ही भाषा येते आपल्याला. मला ही अशी भाषा येते. ते आळंदीला पुणे भाषेचं माहेरघर आहे, तिकडे राहिल्यामुळे ही भाषा येते. नाही तर आमचं पहिले असंच होतं, काबेले का मले तुले काय असंच काम होतं. ते विनाकारण शुद्ध आता तिकडे गेल्यामुळे आलंय. नाही तर पहिलं असंच होतं. अहो, गावातलं साधं पोरग जर पुण्यात 2 महिने कंपनीत कामाला गेलं, 2 महिने, तसं 2 महिन्यात भाषा बदलत नाही. पण ते पुण्यात 2 महिने कंपनीत कामाला केलं आणि ते जर गावाकडे आल्यानंतर ते साधं बोलत नाही. 2 महिन्यात काही भाषा बदलत नाही, पण ते गावाकडे आल्यानंतर म्हणते मल्ला मल्ला तुल्ला. मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. ते तसंच होते, मल्ला तुल्ला. मग म्हणतात कामातून गेला. ते विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आलं. जरा या आपल्याकडे सतरंजी यात्रा म्हणाव ना, याच्यातही ते भाषा प्रभू म्हणतात संतरंजी यात्रा. ते आता एक उपमा आली ना, भाषा तुम्हाला दिली याचा अर्थ गृहीत धरू नका. ते पुढे लिहिण्यात आलं ना. आता बऱ्याच उपमा आल्या. आता ते आरतीचार्य पण आले. दत्ताभाऊ हसले. त्यानं सांगितलं आपल्याला शिवाजी महाराज. मला आपल्याला माहित होतं का यांचा अभ्यास लय आहे? ते तर कमेंटवर गेले होते. बापा बापा बाप. ते दुसरे ते मगाशी ते कमेंटवर गेले होते, ते वडापाववाले. ते त्या कोपऱ्यात आहे. लय बारीक अभ्यास केला बघ पोरांनी. आता असू द्या, झाकली 29 लाखाची. 1.25 म्हणून कशाला दरिद्री हो. 29 लाखाची. आता काय ते विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आलं. आता आम्ही त्या आळंदीला राहिल्यामुळे ही भाषा येते. नाही तर आमचं ते आपल्याकडे शुद्ध बोलायचं फॅड जरा कमी आहे. पण हा जो 10 वाजता आलेला गट आहे ना, बचत गट, काय शुद्ध बोलतात. त्या जुन्या ज्या म्हाताऱ्या स्त्रिया होत्या ना, त्या साधं बोलायच्या. त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा होता, रस होता. जुनीच भाषा बोलायच्या, पण त्या बोलण्यामध्ये प्रेम होतं, वात्सल्य होतं. आता ते शिकलेल्या लोकांनी भाषेचं सौंदर्य संपवलं महाराज. शिकलेली लोक ते लय शुद्ध बोलायला लागले. त्या जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया 9 वारी लुगडं नेसणाऱ्या फार साधं बोलायच्या, पण त्या बोलण्यात प्रेम होतं. आताच्या पोरी काय बोलतात हो. 12वीचे पेपर 3 वेळेस देते. बारावीचे पेपर 3 वेळेस देते, पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का? मराठीत विषय तिला 3 वेळेस निघत नाही, पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का? मलाना मलाना सुमन मलाना फार कामे आहेत. बरं बोलता बोलता पितळ उघड पडते, मलाहून मलेवर येतेच. मलाना फार कामे आहेत. बरं बोलता बोलता पितळ कसं उघड पडते? मलाना सुमन फार कामे आहेत. मी जाते गड्या घरी, मला सकाळी उठून फार कामे आहेत. काय कामे आहेत ग तुला? मलाना पितळ कसं उघड पडते? मलाना सुमन सकाळी 9 वाजता उठून शेतामध्ये जायचंय आणि 11 वाजता वावरातून घरी यायचंय. त्याच्यावर टाळ्या वाजवता आता? हा वाजवल्याच काही लोकांनी. बाबा 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 आमचा बुवा लावा, ते काय कांदा लावा.
विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आलं बाबा. काय बोलतात तुमच्यातलाच आहे. अभंगातून प्रेम मागतात. थोडा विनोद सोडा. आमच्याच सारख्या वारकरी परंपरेत राहिल्यांनी जर विनोद केला तर बाकीच्यांनी घरी शिकलेल्यांनी आणि गुरु परंपरा नसलेल्यांनी कसं नाचावं. हा, गुरु परंपरेला फार महत्व आहे. हे जेवढे आहेत ना शिवाजी महाराज हे जरा आरती बिरती करणारे यांना कोणतीच गुरु परंपरा नाही आहे. बारकावेने तपासून पहा. आता नाही तिकडे जात. ऐका, प्रेम मागतात या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो. कारण सध्या जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. तुम्ही आम्ही कशालाही प्रेम म्हणतो साहेब. तुम्हा आम्हाला प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. पण संत जे प्रेम मागतात त्या प्रेमाची व्याख्या ऐकली पाहिजे. खरं तर रमेश महाराज, या जगाला प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. हे जग कशालाही प्रेम म्हणतं. या समाजाने केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे हे जग, ही लोक प्रेम कशाला म्हणतात ऐका. तुम्ही आम्ही कशालाही प्रेम म्हणतो. आता हा विषय माझ्या वयाला शोभत नाही मला माहिती आहे. पण तरी सुद्धा मी त्याला अत्यंत हळूवारतेने स्पर्श करतो. बिभत्सपणा येऊ देत नाही. हे जग प्रेम कशाला म्हणतं ऐका. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा, माझा पुढचा विषय जरा कान उंच करून ऐका. तुम्ही जर एखाद्या तरुण मुलाचे मुलीचे आई वडील असाल तर माझ्या विषयाकडे थोडं अवधान द्या. या जगाने केलेली प्रेमाची व्याख्या काय आहे. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना साहेब, तर 10 ते 12 महिन्या अगोदर घडलेली घटना तुमच्यासारख्या लोकांनी टीव्हीवर पाहिली, आकाशवाणीवर ऐकली आणि वर्तमानपत्रात वाचली. पण तुम्ही विसरला असाल. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला विसरू शकत नाही. 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना, तर 10 ते 12 महिन्या अगोदर घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा, जरा बारीक ऐका, 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं. आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. मी परिणाम सांगतोय प्रेमाचा. त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजर मध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक तुकडा काढून जंगलामध्ये, डोंगरामध्ये, जंगलातील हिंस्र पशूंना खाण्यासाठी टाकण्यात आला. 35 दिवस एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल तर या समाजाला प्रेमाची व्याख्या कळाली नाही. समाजाला प्रेम कळालं नाही. म्हणून संत कोणतं प्रेम मागतात ते ऐकलं पाहिजे. अभंगात विठ्ठल. आजकाल तर ते प्रेमाचं प्रदर्शन लय झालं बा. आपल्या पुरुष मंडळीकडे जरा जास्त आहे. ते एकमेकाला ते बेगडी प्रेम लय आला. आता एकमेकाला भेटले का नाही ते प्रेमाचं. बेगडी प्रेम लय आलं. ते इंदुरीकरांचे गोड वाक्य आहे गजानन महाराज, फार गोड वाक्य आहे. मला फार आवडतं. जुन्या लोकांचं प्रेम कसं होतं आणि आताच्या लोकांचं प्रेम कसं आहे सांगू का. इंदुरीकरांचं वाक्य आहे, सांगू याच पाकिटात. मोठ्यांचं वाक्य आहे, जरा जड जातंय ना असं आहे ते. जाऊ दे, नेतो 2 व्हीलरवर टाकून. ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, जुन्या लोकांचं प्रेम कसं होतं आणि आताच्या लोकांचं प्रेम कसं आहे. जुनी लोक साहेब कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आताचे लोक तोंडावर बोलतात पण तोंडावर तुम बोलत हो ना, तोंडावर तरी बोल. काय आहे शिवाजी महाराज यांना वेगळं. ते कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. मुळात हे श्रोत्यांचा नियम वक्त्यांनी सांगितला, पण हा श्रोत्यांचा नियम नाहीच आहे. मुळात हा वक्त्याचा आहे. म्हणजे शास्त्राविरहित, संत वाङ्मयाविरहित, वेदाविरहित जो कोणी कीर्तनी बडबड करेल तो बेडूक होऊन जन्मा येईल, हा नियम वक्त्यासाठी. पण मुळात तो तिकडे लावलाय म्हणून हे बिचारे बोलत नाही.
ते इंदुरीकर म्हणतात जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आता लोक तोंडावर बोलतात पण गोड आणि माघारी काड्या करतात. काही लोक प्रेमाचं प्रदर्शन दाखवतात. आता आमच्या एवढा अनुभव जगात, आता हे गाव आपलंच, पण आमच्या एवढा अनुभव जगात कोणाला नाही. दररोज इसगाव तिसगाव भिकाराला म्हणजे उद्या जायचंय त्याच मार्गाने नाशिकला म्हणून दररोज गाडीच्या खाली उतरलं, इथे 2-3 बहादर बाबा 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 बाबा, ते अंतकरणात प्रेम नसतं. ती न आता आपल्याकडे बरं आहे, तिकडे नाव घेण्यासाठी बाबा करतात. बाबा बाबा या बाबा, वेगळी प्रेम करणारे लोक राहिली. प्रेमाचं प्रदर्शन चाललंय, ते सांप्रदायिक सगळं बोलायचं ना, हात जोडायचे. मग ते पण आलंय नवीन एक. ते राष्ट्रीय प्रवक्ते रामायणाचार्य श्री गुरु मुरारी बापू म्हणतात, या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाहीये. फार सुंदर पद म्हणतात ते. कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या, होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. ज्या मुलासाठी अनाचार दुराचार भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा केली, शेवटी तोच तेरा अपना तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. कोणी सत्तेच्या हवेत, कोणी संपत्तीच्या हवेत, कोणी ज्ञानाच्या हवेत, कोणी भावकीच्या हवेत, हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो, ए बाबा फार उडू नकोस रे. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. हे जग है ना जग, सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे, दुनिया वाले तेरा बनकर. यातलं भावलेलं मला शेवटचं वाक्य. या लोकांनी रामाला सोडलं नाही, कृष्णाला सोडलं नाही, संतांना सोडलं नाही. तिथं तुम्हा आम्हाला कुठून सोडतील? ज्याला अंतकरण नसेल त्याला माझा भाव कळेल. हे लोक आहेत ना, हे जग आहे ना, इको देऊ नका हो. हे जग आहे ना, देते हैं भगवान को धोखा. ज्याला अंतकरण नसेल त्याला कळेल. देते हैं भगवान को धोखा, इंसा को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब, बातें हैं बातों का क्या. आणि आमचे महाराष्ट्रीयन संत सांगतात, या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाहीये. नाही रे नाही नाही
नाही रे नाही नमन शिवरंजनी. जाऊ द्या, कोणी असं लोकच होईल त्याला काय. या जगात कोणाचंही प्रेम होणार नाही. ज्या परंपरेचं रक्त माझ्या शरीरात आहे ती भगवानगडची परंपरा. त्या परंपरेचे महंत वंदनीय नामदेवजी महाराज शास्त्री एक उदाहरण नेहमी सांगतात. व्यवहारात एखाद्या जीवावर जर आपण अतिप्रेम केलं तर ते अतिप्रेम कधी कधी आपल्या वैराग्याला कारण ठरत असतं. कधी कधी अतिप्रेम आपले डोळे उघडण्याला कारणीभूत ठरत असतं की या जगामध्ये आपलं कोणी नाही आहे. शास्त्रीजी एक प्रसंग नेहमी सांगतात. भर्तृहरी राजाचा एक प्रसंग शास्त्रीजीने नेहमी सांगितलेला आहे. ते असं सांगतात, भर्तृहरीचं त्याच्या पत्नीवर असलेलं अतिप्रेमच त्याच्या वैराग्याला कारण ठरलं. शास्त्रीजी लिहिताना बोलतात की भर्तृहरी नावाचा राजा आहे, त्याच्या राज्यामध्ये एक भांडे घासणारी स्त्री आहे. भर्तृहरीच्या राज्यामध्ये भांडे घासणारी स्त्री आहे. त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीने एका महात्म्याची सेवा केली आणि त्या महात्म्याच्या सेवेला संतुष्ट होऊन त्या महात्म्याने त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीला एक फळ दिलं. फळ दिल्यानंतर सांगितलं, हे तू माझी फार सेवा केलीस, हे फळ घे. हे फळ खाल्ल्यानंतर तू अमर होशील, या फळाला तू ग्रहण कर. ठीक आहे महाराज. म्हणून त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीने ते फळ घेतलं आणि फळ घेतल्यानंतर ती भांडे घासणारी स्त्री विचार करते, हे फळ जर आपण खाल्लं, महात्मा निघून गेला. भांडे घासणाऱ्या स्त्रीच्या हातात फळ आहे, ती फळाकडे पाहून विचार करते, हे फळ जर आपण खाल्लं आणि आपण जर अमर झालो तर काय करायचं अमर होऊन? जीवनभर तर आपल्याला भांडेच घासायचे आहेत ना, मग काय भांडे घासण्यासाठी जिवंत राहायचं का? नाही 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 नाही, हे फळ आपण खायचं नाही. कारण का? हे फळ आपलं आयुष्य बदलवेल, पण आपली परिस्थिती जर बदलली नाही तर काय करायचं जगून? जीवनभरच भांडे घासायचे असतील तर त्या जगण्याला अर्थ राहणार नाही. म्हणून त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीने असा विचार केला, हे फळ आपण खायचं नाही. हे फळ, या फळाचा जो योग्य अधिकारी आहे, खरंच ज्याला जगण्याची, जीवनाची, ज्याला अमरत्वाची गरज आहे, त्याला आपण हे फळ दिलं पाहिजे. म्हणून त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीने विचार केला, नेमकं हे फळ आपण द्यायचं कोणाला? मग तिच्या डोक्यात विचार आला, आपल्या नगरीचा राजा आहे भर्तृहरी राजा, त्या भर्तृहरी राजाला आपण हे फळ दिलं पाहिजे. कारण आपला राजा कल्याणकारी राजा आहे, प्रजेचं कल्याण करणारा राजा आहे, प्रजेला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणारा राजा आहे. असं म्हणतात व्यवहारात, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाख लोकांचं कल्याण करणारा व्यक्ती जगला पाहिजे. चांगली माणसं जगले पाहिजे साहेब, चांगली माणसं राहिली पाहिजे साहेब. $550 राम वनवासात असणारा रामाला जर त्याने एका या महाराष्ट्राचा आराध्य असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राला 550 वर्षानंतर जर एका अत्यंत स्वरूपवान मंदिरात त्याच ठिकाणी आणलं असेल तर असं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जातीचा विचार करून चालत नाही. आता मी प्रचार करायला आलो नाही, आचारसंहिता लागलेली आहे, मला प्रगट बोलता येणार नाही. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून भांडे घासणाऱ्या स्त्रीने ते फळ भर्तृहरी राजाला दिलं. सांगितलं, राजेसाहेब हे फळ तुम्ही खा, हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही अमर व्हाल. भर्तृहरीने फळ घेतलं आणि फळ घेतल्यानंतर भर्तृहरी विचार करतो, ती भांडे घासणारी स्त्री निघून गेली आणि भर्तृहरी राजा त्या फळाकडे पाहतो आणि विचार करतो, आपण जर हे फळ खाल्लं आणि आपण जर अमर झालो, काय करायचं अमर होऊन? कारण आपलं सर्वात जास्त प्रेम राणीवर आहे. राणी आपल्या सुखाचा विषय आहे. आपण जगलो आणि राणी जगली नाही तर आपलं राणी गेल्यानंतर उर्वरित उरलेलं आयुष्य संपूर्ण दुःखात नरकासारखं जाईल. कारण आपलं सर्वात जास्त प्रेम राणीवर आहे. मग त्या भर्तृहरीच्या डोक्यात विचार आला, आपण कमी का जगलेलो असे ना, पण राणीच्या सुखाच्या आधाराने जीवन जगावं. म्हणून त्याने त्या भर्तृहरीने ते फळ राणीला दिलं. आता परत वाक्य बोलतो, भांडे घासणाऱ्या स्त्रीचं प्रेम राजावर आहे, राजाचं प्रेम राणीवर आहे. परत बोलू, भांडे घासणाऱ्या स्त्रीचं प्रेम राजावर आहे, राजाचं प्रेम राणीवर आहे.
राजाने फळ राणीला दिलं, सांगितलं राणी साहेब हे फळ तुम्ही खा, तुम्ही अमर व्हाल. पण राणीचं प्रेम, बोला, मला माहिती आहे तुम्ही चांगला विचार करणारच नाही. यातल्या अर्धे तर प्रधानाकडेच गेले. मला माहित आहे चांगला विचार आपण कधी करणार नाही. एकादशीच्या दिवशी तरी चांगला विचार येऊ द्या डोक्यात. भांडे घासणारीचं प्रेम राजावर आहे, राजाचं प्रेम राणीवर आहे. पण राणीचं प्रेम राजावर नाही, राणीचं प्रेम त्या राज्यामध्ये घोड्याचा खरारा करणारा, घोड्याला धुरणारा एक जो व्यक्ती आहे त्या किंचित व्यक्तीवर तिचं प्रेम. त्या राणीने ते फळ त्या घोडे घासणाऱ्याला नेऊन दिलं, सांगितलं हे फळ तू खा, तू अमर होशील. त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या वाल्याने ते फळ घेतलं. परत बोलू, राणीचं प्रेम राजावर. चुकलं का? हा, म्हणजे तुम्ही जागे आहेत का नाही बघत होतो. भांडे घासणारी सोडली होती का? भांडे घासणारीचं प्रेम राजावर, राजाचं प्रेम, राणीचं प्रेम घोड्यावर. काय लोक आहेत राव, कठीण. घोडे घासणाऱ्या, माफ करा, भांडे घासणारीचं प्रेम राजावर, राजाचं प्रेम राणीवर, राणीचं प्रेम घोडे धुणाऱ्यावर. थोडक्यात पण एक बोलू, त्या घोडे धुणाऱ्याचं प्रेम कुठं राणीवर आहे, त्याचं प्रेम आहे त्या भांडे घासणारीवर. काय मोठी गंमत आहे. खरं सांगतात शास्त्रीजी हेच. त्या घोडे धुणाऱ्याने ते फळ राणीला नेऊन दिलं. हेला का हेला, यांचं काय खरं नाही महाराज. हे कठीण काम. मला एक जण तिथं ऐकणारे चतुर पाहिजे. त्या मुंबईमधला एक जण सांगत होता इको बंद करून बेस वाढवा. त्या मुंबईमध्ये एक अशी घटना घडली महाराज. एक जण मला सांगत होता, महाराज तुम्ही आता रात्री जिथून प्रवास करणार आहे ना, त्या पुलावरून जरा हळू जा. बेस हळू जा जरा त्या पुलावरून. म्हटलं का? त्या पुलावरून म्हणे आमच्या गावच्या एका नवीनच लग्न झालेल्या स्त्रीने पुलावरून आत्महत्या केली उडी खाऊन. मग म्हटलं आणखीन काय? काही नाही म्हणे, ती येणाऱ्या जाणाऱ्याला 12 नंतर दिसते. नेमकी त्या दिवशी अमावस्येची रात्र होती महाराज. म्हटलं घडलं काय रे? काही नाही म्हणे, आमच्या गावातला. म्हटलं कशी काय? आमच्या गावातला म्हणे एक ॲटोवाला रात्री 12:30 वाजता बरोबर अमावस्येच्या दिवशी त्या पुलावरून येत होता. अमावस्येची किर्र रात्र, कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज, कोल्ह्याचा कुई करणारा आवाज, रातकिडे किर्र करतात. आणि त्यात हे ऑटोवाला नेमका त्या पुलावरून ड्रर ऑटो घेऊन निघाला. हॉरर स्टोरी मला सांगता येते. ड्रर ऑटो घेऊन निघाला. किर्र रात्र होती. नेमका ऑटोवाला त्या पुलावर आला आणि एका बाईनं त्याच्या ऑटोला हात दिला. बॅकग्राऊंड म्युझिक आहे. ऑर्गन लावायचं कामच नाही आपल्या कीर्तनात. पहा ते कुत्रं ओरडलं का नाही. हां हां आहे का? रिक्षा थांबवली. कुठं जायचंय ताई? काय नाही, समोर दादा मला शिंदेवाडीला जायचंय. बरं बसा, 20 रुपये लागतील. बाबा 30 रुपये घे. बसली. यानं ऑटोला हँडल ओढला. जुना ऑटो होता. ऑटो निघाला. ड्रायव्हर त्या बाईला बोलतो, ताई एवढ्या रात्री तुम्ही पुलावर कशा हो? त्या पुलावर फार भीती आहे म्हणे. आमच्या गावातल्या एका बाईनं आत्महत्या केली, ती त्या पुलावरच असते. ती मागं बसलेली म्हणते मग मी कोण आहे? त्यानं त्या वरच्या आरशात पाहिलं. तिनं ते पोरग मला सांगत होतं, त्यानं वरच्या आरशात पाहिलं आणि तिनं वरून पाय काढला आणि डायरेक्ट याच्या हँडलवर फुडून टाकला. ते ऑटो खाली गेला नाही.
तद्धाम परम जागीच मेलं, जागीच मेलं महाराज. आमच्या गावातलं याटोवालं महाराज. ऐकण्यात माणूस चतुर पाहिजे. याच्यावरून विषय निघाला होता. मी त्याला विचारलं, का रे बाबा ही घटना गावात येऊन सांगितली कोण, तेवढं सांग. याटोवालं तर मेलं का, ती भूतीनपा घरी आली होती. त्या राणी म्हटलं का राणी, राजा म्हटलं. त्या घोड्याच्या करारा करणाऱ्याने ते फळ परत त्या भांडे घासणारीला दिलं. पण भांडे घासणारी प्रामाणिक आहे, तिने परत फळ राजाला नेऊन दिलं. राजाने शोध केला, ज्या राणीला आपण फळ दिलं त्या राणीने कोणीतरी एका किंचित व्यक्तीला फळ दिलं. माझा दृष्टांत संपला. ऐका, फळ म्हणजे जीवन आहे, फळ म्हणजे आयुष्य आहे, फळ म्हणजे अमरत्व आहे. राजाने जीवनच राणीला दिलं होतं, पण जीवन जरी राणीला दिलं तरी मात्र राणीचं प्रेम राजावर नाहीये. तुम्ही आम्ही व्यवहारात एखाद्या जीवावर अति प्रेम करू. राजानं वल्कला धारण केली आणि वनाच्या दिशेची वाट धरली. ऐका, कधी कधी अतिप्रेम आपल्या वैराग्याला कारण ठरतं. माझे गुरुजी ज्यांच्याकडे मी 12 वर्ष शिकलो ते वारकरी संप्रदायाचं वैभव गुरुवर्य संतवीर बंडा तात्या महाराज कराडकर गुरुजी नेहमी सांगतात. या नागट्यानाला आपण 2 वर्ष बाबांची कथा घेतली होती, ते वारकरी बाबा त्यावेळेस. गुरुवर्य तात्या नेहमी सांगतात, याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत आणि त्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्यायन, एकीचं नाव आहे मैत्री. याज्ञवल्क्य जंगलात झोपडी करून राहतात, फाटक्या झोपडीत राहतात, पण दोन्ही ज्या पत्नी आहेत त्या चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत. पण चक्रवर्ती सम्राटाच्या मुली फाटक्या झोपडीत याज्ञवल्क्यांच्या संसार करतात. विपत्ती काले भार्या परीक्षा, संकट काळामध्ये पत्नीची परीक्षा होत असते. एक दिवस असेच उन्हाळ्याचे दिवस सकाळच्या थंड हवेच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्या झोपडीच्या समोर याज्ञवल्क्य ग्रंथाचं स्मरण करत बसले. तेवढ्यात मैत्री नावाची पत्नी दारात आली. जरा बारीक आहे का, मैत्री नावाची पत्नी दारात आली आणि दारात आल्यानंतर मैत्री नावाच्या पत्नीकडे याज्ञवल्क्यांचं लक्ष गेलं आणि याज्ञवल्क्यांनी मैत्री नावाच्या पत्नीला विचारलं, मैत्री काय महाराज, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना महाराज. मी प्रेमावरून बरोबर संतांच्या प्रेमाकडे येणार आहे, तुम्ही काळजी करू नका, मी मोकळं कुठेही फिरत नाही बरं का. याज्ञवल्क्य मैत्रीला विचारतात, जी चक्रवर्ती राजवैभवाचा त्याग करून यांच्या वनात यांच्या झोपडीत राहायला आली. मैत्री, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा महाराज. मैत्री, खरं सांग. करंजीकर, नक्की एका प्रश्न फार गोड आहे. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला, मैत्री खरं सांग, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे, पुरुष मंडळी नक्की आहे का? मैत्री खरं सांग, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करता आहे की तुझ्या सुखा करता आहे? काय प्रश्न आहे हो. करंजीकर, सगळेच प्रश्न कीर्तनातले घरी घेऊन जायचे नसतात बरं. लय जीवाला रेंज कमी आहे राव. सगळेच कीर्तनातले प्रश्न घरी घेऊन जायचे नसतात. तुझं माझ्या सुखा करताय का तुझ्या सुखा करताय? घरी गेल्यावर मैत्रीला विचाराल कीर्तन झाल्यावर, का ग मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करता आहे की तुझ्या सुखा करताय? ती म्हणील, मेल्या सकाळी शिवाजी महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे, आता गप झोप, मेल्या सकाळी बघू. स्वयंपाक करायचंय, सकाळी उठायचंय, उरकायचंय सगळं. आणि यांचं प्रेम सांगायला का याज्ञवल्क्यन शास्त्रण पुराणन वेदन्स हे सांगायला पाहिजे का? यांचं प्रेम कोरोनाच्या काळातच कळालं महाराज. मालक जर नोकरीवर असले आणि त्या मधल्या काळात ते अर्ध सुरू अर्ध बंद होतं, 10 तास सुरू 10 तास बंद असा काळ होता ना, नोकरीचा काळ होता. काही लोकांना 8 तास, काही लोकांना 6 तास ड्युटी होती. त्या मधल्या काळात थोडं सुरू झाल्यानंतर मालक जर नोकरीवरून घरी आले त्यावेळेसच यांचं प्रेम कळलं. या घरातूनच म्हणायचे, अहो 12वी 3 वेळेस कळालं तर घ्या, नाही तर असू द्या, जेवण तयार आहे. नाही जेवण नाही, असं फराळच आहे तयार बरं का. ते घरातूनच म्हणायच्या ह्या मालक नोकरीवरून आले की, अहो अहो तसे घरामध्ये येऊ नका, माझी लहान लहान लेकरं घरात आहेत, तसे घरामध्ये येऊ नका. बाहेरच पाण्याची बादली 3 वेळेस बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, ती तुमच्या मड्यावर, अरे माफ करा, ती तुमच्या अंगावर घ्या, नंतरच घरात या. आता ते तुमच्यातलंच आहे म्हणून जरा लक्षात आलं. बाहेरच बादली ठेवलेली आहे, ती तुमच्या अंगावर घ्या, नंतरच घरात या. मग तो म्हणायचा, का ग माझे शूज कुठे काढू? म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. का ग माझे सॉक्स? म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. का ग माझी घड्याळ? ती भिंतीवर काढा.
का ग यांचं प्रेम सांगतो, का ग माझं शर्ट तो दोरीवर काढा, का ग माझं पाकिट ते इकडे द्या. यांचं प्रेम करून महाराज अंत्यविधीला पती गेला, अंत्यविधीवरून आपल्याकडे काय म्हणतात माती, अंत्यविधी मातीवरून जर घरी माणूस आला तर घरी आल्यानंतर या म्हणतात अहो अहो आधी स्नान करा, आधी स्नान करा, कशाला स्पर्श करू नका, स्पर्श करू नका. त्याने जर म्हटलं अगं माझ्या खिशामध्ये पाकिट आहे पैशाचं द्या इकडे, यांचं प्रेम त्या यांचं काय सांगता महाराज, ते आम्हाला पण कोरोना म्हटलं की पाकिटच आठवते. आता लय हसले पहिल्यापेक्षा, ते आपलं म्हटलं की लय असतात ते लोक कमेंट करायला, आपल्या याच्यावर पहिले तयार असतात ते कमेंटाचार्य. ते आम्हालाही कोरोना म्हटलं की पाकिटच आठवते दादा, कारण आमचं असं आहे ना, कोरोनाच्या आधी आम्हाला सवय पडली होती वेगळ्या रंगाचा कागद हाताला लागल्याशिवाय झोपच येत नव्हती. कळालं तर घ्या, नाही तर एअरटेलला पण थोडं कमी आहे थोडं. ते आता आमच्याच का घरच्याचं प्रेम आमच्यावर असं असेल का, आम्ही जर कोरोनाच्या काळात दारात खुर्ची टाकून बसलो, ग्रंथ वाचत तर झाडाच्या निमित्ताने यायच्या आणि कुत्र्याला बघून म्हणायच्या हाडं 7 महिने झाले इथंच मरतंय. गजानन महाराज हे सगळे घरचे आहेत म्हणून सांगतो. प्रेम पत्नीचं. कोरोनाच्या काळात रात्रीचे 1 दिवस 2:30 वाजले. बेस कोरोनाच्या काळात 1 दिवस रात्रीचे 2:30 वाजले, झोपच येत नव्हती. अडीच वाजता घराच्या बाहेर आलो. 2:30 वाजता घराच्या बाहेर आलो. कीर्तन बंद, मंदिर बंद, भजन बंद. राग आला आणि गळ्यातली माळ काढली. हो काढली. लय मोठे डोळे करून पाहू नका, जप करण्यासाठी काढली. आणि जप करत करत गल्लीत फिरत होतो. तेवढ्यात आमची मंडळी घराच्या बाहेर आली. ते खाली तिकडे परभणीकडे लय शब्द चांगला आहे मंडळीला, बारदान. तुमच्या इकडचा एक चांगला लय शब्द आहे, लक्ष्म्या आहे ना, लक्ष्म्या इकडचंच आहे ना बाबा ते, लक्ष्म्या इकडचा शब्द आहे. लय शब्द आहेत ते, लक्ष्म्या, मंडळी, भार्या, अर्धांगिनी, बायको, पत्नी. मी नवीनच शोध काढला अकोला जिल्ह्यात, ट्रॉली पण नाही, टाली. ते आता लय उन्हाळ्याचे दिवस आहेत लग्नाचे, ते मुंड पुढे ते ट्रॉली. आमची ट्रॉली रात्रीच्या 2:30 वाजता घराच्या बाहेर आली. प्रेम सांगत होतो. ती म्हणे अहो. म्हटलं काय? म्हणे तुम्ही का झोपत नाही? म्हटलं अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं मी 4 घेतल्या. मग म्हटली काय बारीक ऐकतात पहा ना, हेच असंच पाहिजे यायला. काय घेणं त्यांना, हेच कमेंट करणारे आहेत आणि हेच ऐकणारे आहेत. महाराजची बायको काय म्हणत, गावातला एकही संसार कान लावायचा सोडला नाही, तेवढा वारकऱ्याचा तरी सोडा. ती म्हटली तिला माहीत होतं याचं दुखणं काय. माझ्याकडे औषध आहे. म्हटलं घेऊन ये. घरात गेली. बुक्क्याची डबी आणली. रिकामं एक कागदाचं पाकिट आणलं. रिकामं आणि करंजीकरांनी दिलेलं बिना पाण्याचं नारळ आणलं. हां तेच आहे. बिना पाण्याचं नारळ आणलं. तुमचेच भाऊ आहेत ना ते नाव हो. बिना पाण्याचं नारळ आणलं. खोटं नाही बोलत करंजीकर.
रात्रीच्या 2:30 वाजता कपाळाला बुक्का लावला आणि रिकाम्या पाकिटावर नारळ ठेवलं. मला अर्ध्या मिनिटात झोप लागली. पण माझा सांगणं रामेश्वर भाऊ सरपंच आणि संतोष भाऊ गरड यांना आहे. रिकामं पाकिट जर महाराजाला एवढ्या लवकर झोपवतं तर भरलेलं किती लवकर झोपवलं. आज मला झोपायचं नाही भाऊ. विनोदाचा भाग सोडा. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? काय बोलता महाराज? तुमच्या सुखा करता तुमच्यावर प्रेम आहे. संपूर्ण राजवैभवाचा त्याग करून तुमच्या गळ्यात माळ घातली आणि तुमचा अधिकार पाहून तुमच्यासोबत 7 जन्म अविरत संसार करण्याचं पण घेऊन मी आली. आणि तुम्ही मला विचारता तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय, तुमच्याच सुखा करताय महाराज. नाही मैत्री, खोटं बोलतेस. याज्ञवल्क्यांनी स्मृतीमध्ये लिहिलेले काही वचन आहेत. याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्री ऐक, या जगात कोणाचं प्रेम कोणावर आहे आणि कोणाचं प्रेम कोणावर नाही. ऐक मैत्री. नवारे पत्युक कामाय पतिप्रिय भवती आत्मनस्तु कामाय पतिप्रिय भवती. नवारे जाया या कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. नवारे पुत्रस्य कामाय पुत्र प्रियं भवती आत्मनस्तु कामाय. ए मैत्रीच्या माध्यमातून याज्ञवल्क्य आपल्याला सांगतात, मैत्री या जगतामध्ये पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर नाही. मैत्री या जगतामध्ये प्रत्येक जीवाचं प्रेम, प्रत्येक जीवाचा या जगतामध्ये प्रत्येक जीवाचं प्रेम एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर असेल तर त्या जीवाचं प्रेम त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता नसून आत्मनस्तु कामाय स्वतःच्या सुखाकरता असते. म्हणून व्यवहारात कोण्याच नात्याकडून प्रेम मिळावं अशी अपेक्षा ठेवू नका. विठ्ठल. मायबापाचं प्रेम आहे, पण कसं प्रेम आहे तेही प्रेम सांगतो. माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. मायबाप सुद्धा आपल्या मुलाने आपला म्हातारपणी सांभाळ करावा म्हणून. अरे नाथ बाबा तर असं म्हणतात, ज्यावेळेस संतांना मला एखादी उपमा द्यावी वाटते त्यावेळेस मायबापांची द्यावी वाटते, पण मायबापांची उपमा देत असताना सुद्धा मला लाज वाटते. शांतीब्रह्म एकनाथ महाराज बोलतात, संता माय बाप म्हणता लाज वाटे बहुचित्ता. का लाज वाटते तुम्हाला संतांना मायबाप म्हणण्याची? कारण माय बापे जन्म देती, संत चुकविती जन्मपंक्ती. मायबाप फक्त जन्म देतात, पण जन्म मरण रूपी एरझार संत चुकवतात. आता वाक्य तुम्ही गैरसमज करू नये म्हणून पुढे बोलतो, गैरसमज करू नये म्हणून पुढे बोलतो. व्यवहारात मायबापासारखं प्रेम नाही आणि परमार्थात संतांच्या प्रेमाला तोड नाही. परमार्थात संतांचं प्रेम अलौकिक आहे. व्यवहारात मायबापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही आणि संतांसारख्या प्रेमाला परमार्थात तोड नाही. दोन्ही क्षेत्रातले हे 2 प्रेम अलौकिक आहेत. पण मला पारमार्थिक बोलायचं आहे, संतांच्या प्रेमाला तोड नाही. पारमार्थिक सत्तेमध्ये गेलो तर आपल्याला व्यवहारातल्या कोण्याच प्रेमाची उपमा पाहता येत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, एखाद्या बाजारपेठेमध्ये जर जी वस्तू उपलब्ध होत असेल तर ती दुसऱ्या बाजारपेठेमधून आणण्यास स्वारस्य नाही. मी नेहमी प्रसंग सांगतो, देवाला मागायचंच आहे ना प्रेम. जी वस्तू व्यवहारात मिळत नाही ती देवाला मागितली पाहिजे आणि व्यवहारात प्रेम मिळत नाही म्हणून ते देवाला मागितलं पाहिजे. ऐका, करंजीतला एक व्यक्ती समजून चला जम्मू काश्मीरला फिरायला गेला. जवळून पैसे काय पाठवायचे आपल्याला, का टूर काढायचा आता? टुराच्या आधी मस्त, बरं मस्त चाललंय. बरेच खूप लोकांना महाराष्ट्रातल्या बरेच कीर्तनकारांनी आता आम्हाला सुद्धा पहिला अयोध्येला कोणाला जून महिन्यात जायचं असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता. त्यातल्या तेही ॲडव्हर्टाईज. ऐका, समजून चला करंजीतला एक व्यक्ती जम्मू काश्मीरला फिरायला गेला. खिशातून पैसे गेला, परत आला 1 महिन्याने. त्याचे काही मित्र त्याला भेटायला गेले. पाटील काय जम्मूला फिरायला गेले होते? हो. काय आणलं मग जम्मूवरून? आता जम्मूला गेल्यानंतर काय आणावं? जी वस्तू इथं सहज उपलब्ध होत नाही ती आणली पाहिजे. काय आणलं पाहिजे? सफरचंद आणले पाहिजे, अक्रोड आणले पाहिजे, केशर आणली पाहिजे, तिथली प्रसिद्ध असणारी काश्मीरी शॉल आणली पाहिजे. ज्या वस्तू इथं सहज उपलब्ध होत नाही त्या तिथून आणल्या पाहिजे. गावातले काही मित्र त्याला भेटायला गेले. पाटील जम्मूला गेला होता, काय आणलं जम्मूवरून? पाटील म्हटले 5 किलो कांदे आणले. अरे 5 किलो कांद्यात हे काय आपल्या करंजीत भेटले नसते का?
जी वस्तू करंजीच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे ती जम्मू काश्मीरच्या बाजारपेठेमधून आणण्यास स्वारस्य नाही, पण जी उपलब्ध नाही ती आणण्यास स्वारस्य आहे. तसंच आहे, संसाराच्या बाजारपेठेमध्ये सर्वच वस्तू मिळतात, पण जी वस्तू मिळत नाही ती मागितली पाहिजे. संसाराच्या बाजारपेठेमध्ये सर्वच वस्तू मिळतात, पण एक वस्तू मिळत नाही, तिचं नाव आहे प्रेम. म्हणून जी वस्तू मिळत नाही ती देवाकडे मागितली पाहिजे. आणि तेच प्रेम शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या प्रेम सुख दे, 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 हे प्रेम सुख दे, 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 हे प्रेमा विन नाही समाधान, प्रेमा विन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान, प्रेमा विन नाही समाधान, प्रेम सुख दे, 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 प्रेम प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन जी वस्तू संसारात मिळत नाही ती देवाकडे मागितली पाहिजे. काय मिळत नाही? प्रेम मिळत नाही. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, देवा मला प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम. आता विनोद सोडा, थोडं चिंतन आहे का? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई असं बोलण्यात शांतीब्रह्म एकनाथ महाराज 2 वेळेस प्रेम सुख मागतात. खरं तर एक शब्द 2 वेळेस बोलणं हा विरुक्ती नावाचा व्याकरणानुसार दोष आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण एक शब्द 2 वेळेस बोलणं हा दोष जरी असला तरी कधी दोष लागत नाही. याची 24 कारण आहेत. त्यापैकी फक्त महत्वाचं एक कारण सांगतो, अर्थ भिन्नार्थ आहेत विरुक्ती. शब्द दोन्ही सारखे आहेत पण दोन्हीचाही अर्थ वेगळा आहे, त्यावेळेस दोष लागत नाही. व्यवहारात एक वाक्य आहे, वाचाल तर वाचाल. एकाच वाक्यात वाचाल शब्द 2 वेळेस आहे. पहिल्या वाचालचा अर्थ आहे वाचन करणे, दुसऱ्या वाचालचा अर्थ आहे जगणे. वाचाल तर वाचाल म्हणजे वाचाल तर जगाल, असं अर्थ भिन्नार्थेत विरुक्ती आहे. तसं आजच्या अभंगात सुद्धा अर्थ भिन्नार्थेत विरुक्ती आहे. पहिल्या प्रेमसुखाचा अर्थ वेगळा आहे, दुसऱ्याही प्रेमसुखाचा अर्थ वेगळा आहे. खरं तर भक्ती रसामृतामध्ये मधुसूदन सरस्वतींनी प्रेमाच्या 2 अवस्था मानलेल्या आहेत. एक प्रेमाची पहिली अवस्था आहे आणि एक प्रेमाची पराअवस्था आहे. काय आहे प्रेमाची प्रथमा अवस्था? विचारलं मधुसूदन सरस्वतींना तर मधुसूदन सरस्वती सांगतात, प्रेमनस्तु प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधैहि. बुधैहि म्हणजे सुज्ञ लोक. सुज्ञ लोक प्रेमाच्या प्रथमा अवस्थेला भाव म्हणतात. आणि प्रेमनस्तु परावस्था भाव इत्युच्यते बुधैहि. सुज्ञ लोक प्रेमाच्या परावस्थेलाही भाव म्हणतात. मग काहू महाराज, प्रेमाच्या प्रथमावस्थेलाही भाव आणि प्रेमाच्या परावस्थेलाही भाव, मग यामध्ये नेमका फरक काय आहे? त्याचा थोडा खाली येऊन अर्थ सांगतो.
दोन्ही प्रेमाचे अर्थ वेगळे आहेत. प्रेमाची प्रथम अवस्था ती आहे, भाव शब्द जरी दोघांचा सारखा असला तरी त्याचा लक्षणेने अर्थ वेगळा आहे. प्रेमाची प्रथम अवस्था ती आहे, ज्या प्रेमाचा परिणाम साधकावर होतो त्याला म्हणा प्रेमाची प्रथमावस्था, आणि ज्या प्रेमाचा परिणाम साध्यावर होतो त्याला म्हणा प्रेमाची परावस्था. नाही कळालं? खाली येतो. ज्या प्रेमाचा परिणाम भक्तावर होतो त्याला म्हणा प्रेमाची प्रथमावस्था, आणि ज्या प्रेमाचा परिणाम भगवंतावर होतो त्याला म्हणा प्रेमाची परावस्था. नाही कळालं? आणखीन खाली येतो आणि प्रमाणाच्या भाषेत सांगतो. नाचू कीर्तनाचे रंगी ही प्रेमाची प्रथमावस्था आहे, आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर ही प्रेमाची परावस्था आहे. ज्या प्रेमामध्ये भक्तांनी नाचावं हे प्रथम प्रेम आहे, आणि ज्या प्रेमामध्ये नाचता नाचता जगाच्या मालकाचा पितांबर गळून पळावा ही प्रेमाची परावस्था आहे. हे दोन्ही प्रकारचं प्रेम आम्हाला देवा दे, नाहीतर आम्हाला प्रेम देऊ नको. खरं तर देवा यातलं तुझं प्रेम आहे ते मिळालं नाही तरी चालेल, पण संतांचं प्रेम आम्हाला नक्की दे. खरं तर संतांचं प्रेम अलौकिक आहे महाराज, कारण संतांच्या प्रेमाचीच भूक यालाय. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ याला, कालच झालं हे, म्हणून अनुषंगाने बोलतो. प्रेमाची भूक संतांच्या यालाय आणि प्रेमाचा दुष्काळ यालाय. याला फक्त देवाला प्रेमाच्या संतांच्या भुकाचीच भूक आहे आणि दुष्काळ आहे. तुम्ही आम्ही देवावर प्रेम करतो, तुमचं आमचं प्रेम कसं आहे? तुमचं आमचं प्रेम देवावर नाही असं नाही आहे, पण कसं आहे ते विदर्भामध्ये एक म्हण आहे, अंगाला आला ताप देव मा बाप. आपलं प्रेम कसं आहे? अंगाला आला ताप देव मा बाप, अंगाचा गेला ताप मी देवाच्या बापाच्या बापाच्या बापाचा बाप. जोपर्यंत आपल्याला देवाकडून काहीतरी घ्यायचं आहे तो लय प्रेम सोपं झालं ते शिव महापुराण कथेनी. तो बापा 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 बापा, एक लोटा जल, एक लोटा जल सारी समस्या काल. प्रदीपजी मिश्रा सांगतात चांगली गोष्ट आहे, हिंदू संघटित केला. एका तांब्याभर पाण्यात देव प्रसन्न, काहीच करायचं काम नाही. किती देवावरचं प्रेम सोपं झालं. एक तांब्याभर पाणी टाकलं. पण पुढे बोलू, जरा थोडासा सिद्धांत आणखीन सोपा करतो. देवाला तुमच्या एक तांब्याभर पाण्याची सुद्धा गरज नाही, देवाला निव्वळ तुमच्या प्रेमाची गरज आहे. देवाला वस्तू अपेक्षित नाहीये, देवाला तुमचं प्रेम अपेक्षित आहे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. तुम्ही कुठेही न्या, बांधलं ना अनेक भक्तांनी. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, धरिला 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 पंढरीचा चोर. देवाला फक्त तुमच्या प्रेमाची अपेक्षा आहे, मग तो प्रेमानेच बांधला जातो आणि प्रेमानेच नेला जातो. मधुसूदन सरस्वतींनी असे देवावर प्रेम करणाऱ्याचे सुद्धा 3 प्रकार केले भक्तिरसामृत नावाच्या ग्रंथामध्ये. बस हे 3 प्रकार सांगतो म्हणजे अभंगाच्या प्रेमाचा सारांश तुम्हाला कळेल. 3 प्रकारचं देवावर प्रेम आहे. यापैकी कोणतं प्रेम देवाला जास्त आवडतं? जे भक्त करतात तेच प्रेम सुख देतं महाराज. ऐका, त्या प्रेमाचे मधुसूदन सरस्वतींनी 3 प्रकार केले. ज्याला रती म्हटलंय मधुसूदन सरस्वतींनी. पहिलं प्रेम आहे सामान्य रती, दुसरं आहे समंजसा रती, आणि तिसरं आहे समर्था रती. नाही कळालं? रती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. पहिलं आहे सामान्य प्रेम, दुसरं आहे समंजस प्रेम, आणि तिसरं आहे समर्थ प्रेम. नाही कळालं? खाली येतो. कशाला म्हणावं सामान्य प्रेम? मत सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा सामान्य प्रेम. कशाला म्हणावं समंजस प्रेम? उभय सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये दोघाच्याही सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं समंजस प्रेम. नाही कळालं? शेवटचं प्रेम आहे समर्थ. कशाला म्हणावं समर्थ प्रेम? ज्या प्रेमामध्ये तत् सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये फक्त देवाच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं समर्थ प्रेम. नाही कळालं? आणखी खाली येतो. भागवताच्या दशमस्कंदामध्ये 3 प्रेमाचे उदाहरण आहेत. कुब्जेने केलेलं प्रेम सामान्य प्रेम आहे. भगवंताच्या 16,108 पत्न्यांनी केलेलं प्रेम समंजस प्रेम आहे. आणि गोकुळातल्या गोपींनी केलेलं प्रेम समर्थ प्रेम आहे.
नाही कळालं? आणखी खाली येतो, पण आता याच्यापेक्षा खाली येत नाही, नाही तर गड्ड्यात पडल मी. कुब्जा देवावर प्रेम करते. कुब्जेचं प्रेम किती आहे? कुब्जेच्या शरीराला स्पर्श केला त्याने तर कुब्जेला दिव्य शरीर मिळालं, दिव्य शरीर प्राप्त झालं कुब्जेला. आणि ती कुब्जा नंतर काय म्हणते माहिती आहे? कृष्णा, हरी माझ्या मंदिरी कधीतरी या. देवा, ए मधुसूदना कान्हा, मला तुझी सेवा करायची, एकदा माझ्या झोपडीत ये. मी दासीच्या गल्लीत राहते, म्हणजे झोपडपट्टीत राहते. एकदा माझ्या झोपडीत तुझी सेवा करायला ये, मला ये एकदा कृष्णा, मला तुझी सेवा करायची. आता ऐका, कुब्जेला वाटतं कृष्ण जर माझ्या झोपडीत आला तर मला सुख मिळेल, पण कुब्जा हा विचार करत नाही. हा जगाचा मालक आहे, हा जर माझ्या सामान्य दासीच्या गल्लीत आला तर याला जग काय म्हणेल याचा ते विचार करत नाही. कुब्जा स्वतःच्या सुखाचा विचार करते. आणि जे प्रेम स्वतःच्या सुखाचा विचार करतं ते पहिलं प्रेम आहे. सामान्य प्रेम जे कुब्जेनी केलं, चला पुढे दुसरं प्रेम समंजस गोपींनी केलं, ज्यात दोघाच्याही सुखाचा विचार आहे. एकदा म्हणे देवाचं डोकं दुखायला लागलं, देवाच्या डोक्यावर उपचार करण्यासाठी अश्विनी कुमारासारखे डॉक्टर आले. डॉक्टर आले होते. डॉक्टर देवाच्या डोक्यावर उपचार केला, तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबलं नाही. 16,108 पत्नींची धावपळ आहे. कोणी लेप करते, कोणी काढा करते, कोणी टॅबलेट देते, कोणी टरबूज खायला घालते, कोणी काही, कोणी काही, कोणी काही, कोणी काही, कोणी काही. 16,108 पत्नींची धावपळ काय सांगू? कारण त्यांना वाटतं देवाचं डोकं दुखणं थांबलं म्हणजे देवाला सुख मिळेल, आणि देवाला सुख मिळालं म्हणजे आम्हाला सुख मिळेल. अशा दोघाच्याही सुखाचा विचार ज्यात आहे ते समंजस प्रेम आहे. हेही प्रेम आपल्याला नको, पण देवा आम्हाला जे भक्तांकडे प्रेम आहे ना, समर्थ नावाचं, ते दे. ते कोणी केलं? ते गोपींनी केलं. कसं केलं? नारद आले देवाकडे, ज्यात त्याच्या सुखाचा विचार केलेला आहे ते समर्थ प्रेम आहे. नारद आले, नारद म्हणतात देवा काय होते? नारदा माझं डोकं दुखते, काय करू देवा? नारदा सर्व उपाय झाले, एकही उपाय राहिला नाही. देवा एखादा जरी असेल ना, एकच आहे, टीकाकार नेहमी सांगतात एक उपाय आहे डोकं थांबण्याचा. म्हणे काय? माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या डोक्याला औषध म्हणून लावायला आण नारदा. नारद गेले. त्याला वाटलं करंजीतलंय, भक्ताचं मांदियाळी जमली आता सप्त्यानं. त्रिभुवनात फिरले. त्याला वाटलं बीड जिल्ह्यात आरती झाली भक्ताची. मायाच आरत्या व्हायला लागल्या, माया देवाच्या आरत्या व्हायला लागल्या म्हणून नारद पहिलं तिकडे गेले. पण ते तर 41 शिवाय दरवाजातूनच मागे फिरले. एवढं कट करा, टाकलं तरी काही अडचण नाही. मा बाप लय मोठा आहे. मा बापाचं नाव, मा बापाच्या नावावरच काही मधले मधले यायनं खपवले ना काही कारण. लय मोठा आहे मा बाप तिकडे. बाप मोठा असल्यावर पोरानं भ्यायचं नसतं महाराज. आणि तसंही खरं बोलायला भिऊ नये. सत्य बोले मुखे, दुखवी अनेकांचे दुखे. मग नारद गेले, त्रिभुवनात फिरले. एकाही भक्ताच्या पायाची माती, एकाही भक्तानी पायाची माती दिली नाही. नारद परत आले. देवा एकाही भक्तांनी पायाची माती दिली नाही. नारदा सगळीकडे गेले होते. हो देवा. मग देवाने विचारलं, नारदा जरा माझी लिस्ट काढू द्या. खालून देवाने नाव घ्यायला सुरुवात केली, वर उलट्या क्रमानं. हे होते का, ते होते का, ते होते का, ते महामंडलेश्वर महंत, नाही महामंडलेश्वर महंत 1007.5 हे सगळे 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 असे वर गेले. शेवटी नाव होतं 1 नंबरला गोपींचं. नारदा गोपींकडे गेले होते का? नारद म्हटले नाही. का गेले नाही? आता सत्याला कसं मरण आहे शिवाजी महाराज पहा. का गेले नाही नारदा तुम्ही? देवा खरं सांगू, त्या दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी काय तुझ्या भक्त आहेत? फाटक्या कपड्यात आलेला साधा 2 व्हीलरवर आलेला कीर्तनकार लोकांना कीर्तनकार वाटत नाही आजकाल. शोकांतिक आहे. मोठ्या गाडीत येणारा कीर्तनकार लोकांना कीर्तनकार वाटतो. जरा क्रांतिकारी बोलतो, राग येईल, माझा वय कमी आहे मला माहिती आहे, पण कीर्तनकार 2 तास किती चांगला बोलतो याच्याबद्दल 22 तास कसा वागतो हे बघूनच त्याचं कीर्तन.
22 तास काय आचरण आहे हे बघून कीर्तन घ्या. 2 तास किती पोपटपंची मिट्टू सारखा बोलतो हे बघून कीर्तन घेऊ नका. सध्या सगळं थोटाण चाललंय जिकडे तिकडे. आता मला तिकडे जायचं नाही, नाव या व्यासपीठावरून तरी ठेवायचं नाही. जायचं नाही, जाऊन याच लागलो तिकडून, नाही का. देवा त्या दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी काय तुझ्या भक्त आहेत? नारदा मी काय म्हणतो, आपलं काम आहे एकदा जाऊन पहा. आता नारदांचा गर्व घालवायचा होता. नारद गेले, गोपीनी दिवनात बसल्या होत्या. नारदांना येताना पाहिलं. एक सखी म्हणते, अगं सखे नारद आले, त्यांचं स्वागत करू. ते फुलं टाकतात ना आजकाल, तसे फुलं टाकले, नारदांचं स्वागत केलं, हाळ घातला गड्यात, बसायला आसन दिलं, स्वतः खाली बसल्या. आणि नारदांना गोपींनी विचारलं, नारदा कशा करता आलात? नारद म्हणतात, ए पोरीनो, गोपालकृष्णाचा निरोप आहे, तो निरोप घेऊन तुमच्याकडे आलो. निरोप घेऊन तुमच्याकडे आलो असं म्हटलं ना गजानन महाराज. एक गवडण खाली बसली होती, ती ताडकन उठून उभी राहिली. ती म्हणते, ओ नारदा, त्या काळ्याचा निरोप सांगू नका, त्या मेल्याचा निरोप आम्हाला सांगू नका, किसण्याचा. अरे बापरे, काय झालं? त्याचा निरोप आम्हाला ऐकायचा नाही. तो आतूनही काळा, वरूनही काळा, सगळा त्याचं अंतकरण काळा आहे, मलिन आहे तो. आम्हाला त्याचं ऐकायचं नाही, आम्हाला त्याचा निरोप सांगू नका. निरोप सांगितलाच नाही, फक्त निरोप आणला एवढंच बोलले. उठून उभी राहिली, म्हटली, ओ सांगू नका नारदा आम्हाला त्याचा निरोप. अगं झालंय काय? जगाच्या मालकाला अशी बोलतेस? नारदा तुम्हाला माहित नाही, ऐका, तुम्हाला जर माहित नसेल तर. ज्या वेळेस त्याला घ्यायला गोकुळातून न्यायला अक्रूर काका आले होते आणि त्यांनी रथ आणला होता, त्या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. ज्या वेळेस अक्रूर काका त्याच्या दारात रथ घेऊन उभे होते आणि आम्हाला कळालं आमचा कृष्ण आम्हाला सोडून जाणार आहे. ओ नारदा ऐका, त्यावेळेस जो अक्रूर आमच्या देवाला घेऊन जाईल त्याला आम्ही शिव्या देत होते. अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले का घात करू आलासी, वदसी सकळा अक्रूरा नाव तुझे तैसी न करणी. तैसी न, तैसीच नाही, तैसी न करणी. तुझं नाव अक्रूर आहे, क्रूर नाही असा, पण तुझी करणी तशी नाही. ए अक्रूरा, खबरदार आमच्या कृष्णाला नेशील तर. आणि न्यायचंच असेल तर अगोदर आमच्या अंगावरून रथ ने. भूमी पडल्या ब्रजबाडी, कोणत्या सांभाळी, नैनीच्या उदकाने भिजली धरणी. नारदा, संपूर्ण गोकुळ आमच्या नैनाश्रूंनी भिजलं होतं. आम्ही त्या रथाच्या पुढे आडव्या पडलो. अक्रूरा, आमच्या अंगावरून रथ ने. नारदा तुम्हाला माहित नाही, ऐका, आम्ही रथाच्या पुढे त्या घोड्याच्या टापाजवळ पडलेला होतो आणि तेवढ्यात देव रथात चढले. रथी चढले म्हण माळी. आणि देवाला त्या अक्रूराला म्हणायला लागले, देव अक्रूरा वेगी हाके रथासी. अक्रूर काका म्हटले, देवा त्या गवळणी रथाच्या पुढे पडलेले आहेत, त्यांच्या अंगावरून कसा रथ नेऊ, रस्त्यात आहेत त्या. त्याला कळालं नारदा आम्ही रथाच्या पुढे आडव्या पडलेलो आहोत. तो रथाच्या खाली उतरला नाही, तो वरूनच आम्हाला हक्का देत होता, ए गोपींनो उठा, उभ्या का पडल्या रथाच्या पुढे, व्हा बाजूला. नारदा आम्ही त्याचं वाक्य म्हणून उभ्या राहिलो आणि रथाच्या बाजूला झालो. आम्ही जसं रथाच्या बाजूला झालो, वेगी हाके रथासी, अक्रूराला सांगितलं आणि तो आम्हाला जाता जाता म्हटला, ए गोपींनो काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला येतो. नारदा ऐका, मी तुम्हाला भेटायला येतो म्हणून निघून गेला, आजपर्यंत परत आला नाही. आम्ही त्याला काळ्या नाही म्हणू तर काय म्हणू. आम्ही त्याच्यासाठी घर सोडून घरीले राहिलो. त्याच्यासाठी आम्ही घर सोडलं, या वनात आलो. आम्ही या वेलींना, या वृक्षांना, या पक्ष्यांना विचारतो नारदा, आम्ही दररोज विचारतो, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी. मोदी बाबाई चाल म्हणायची, सांगा गे सांगा, माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसा जान, त्याला म्हणती श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी. सांगा गे सांगा कुणीतरी, सांगा गे सांगा कुणीतरी, सांगा गे सांगा. ओ नारदा, आम्ही या दररोज वेलींना, वृक्षांना, पक्ष्यांना विचारतो, आमचा कृष्ण पाहिला का कोणी, माहित आहे का कोणाला त्याचा पत्ता. त्याच्यासाठी संसाराचा त्याग केला ना आम्ही या वनात आलो नारदा. त्याने आमच्या अंतकरणाचा विचार केला नाही, तो आम्हाला येतो म्हटला, परत आला नाही.
आता त्याचं वाक्य सांगू नका. आता बघा अश्रू सुद्धा नाहीत आमच्या डोळ्यात त्याच्यासाठी रडण्यासाठी. नारदा आता सांगू नका. एक गवळण शेजारी बसली होती. ती म्हणते अगं सखे फार बोलतेस ग. ठीक आहे ठीक आहे. त्यानं आपल्यासाठी काहीच केलं नाही आपल्याला माहिती आहे. पण त्याने निरोप काय सांगितला. किती दिवसांनी त्याचा निरोप आला. कानो वनमाडी वेगी भेटवा का. किती दिवसानंतर त्याचा निरोप आला. ऐक ना त्याचा निरोप आपण ऐकून घेऊ. आपल्याला करायचं काही नाही. त्याने आपल्यासाठी काहीच केलं नाही. आपणही त्याच्यासाठी काहीच करायचं नाही. फक्त निरोप ऐकायचा. सांगा नारदा निरोप. आता ऐका. नारद म्हटले सांगा नारदा निरोप. काय आणला निरोप तो. नारद म्हटले पोरीनो गोपाल कृष्णाचं डोकं दुखतंय त्याने तुमच्या पायाची माती डोक्याला औषध म्हणून लावायला मागितली असं ऐकलं. जी गवळण त्याला मेल्या काळ्या किसन्या म्हणत होती आता ती गवळण शेजारच्या गवळणीला म्हणते चंद्रावळे मेले काय तोंड बघतेस. घेतो घट उचलते मडकं जा यमुनेत पाणी भरून आण. एक गवळण धावत यमुनेत गेली. तिनं पाणी भरून आणलं. हिच्या हाती दिलं. हिने मातीवर ओतलं. माती पायाने चिखल केला. चिखल हातात घेतला. नारदांच्या हातात दिला. नारदांना सांगितलं ओ नारदा थांबू नका. निघा पळा जा नारदा. ही घ्या माती निघा नारदा पळा नारदा. त्याला दुःख होत असेल वेदना होत असतील त्याचं डोकं फार दुखत असेल तो त्याला दुःख सहन होत नाही नारदा. तो कोमल आहे. निघा नारदा. आता आम्हाला ऐकवत नाही त्याचं डोकं. जी आता काळ्या म्हणत होती तिचं हे बोलणं आहे. ती म्हणते निघा पळा जा नारदा. निघा नारदा जा नारदा. नारद म्हणतात आताच काळ्या म्हणत होती. झोपले का. आताच किसन्या म्हणत होती. आता म्हणते निघा पळा चिंग चिंग चिंगाट. चिंग चिंग चिंगाट नाही म्हटलं. चिंग चिंग चिंगाट पळा म्हणते. करंजीकर एक सांगू यालाच प्रेम म्हणतात. एका क्षणात भांडता आलं पाहिजे आणि दुसऱ्या क्षणात ज्याच्यासोबत आपलं भांडण आहे त्याच्यासोबत गळ्याला मिठी मारता आली पाहिजे. भांडण संपवता आलं पाहिजे. ही प्रेमाची व्याख्या आहे. नारद म्हणतात हे पोरीनो तुम्ही काही विचारसागर पंचदशी पंचीकरण शिकलं नाही का. नाही नारदा आम्ही अंगणवाडीतच खिचडीच्या टायमाला जायचो. आम्ही काही शिकलो नाही. मग ऐका ना अगं जगाच्या मालकाला जर तुमच्या पायाची माती लागली त्याच्या कपाळाला तर तुम्हाला नरकात जावं लागेल. पाप लागेल ना. गोपींनी दिलेलं उत्तर एवढं सुंदर आहे. ज्या प्रेमामध्ये त्याच्या सुखाचा विचार केलेला आहे ते समर्थ प्रेम आहे. देवात ते भक्तांकडून असणारं प्रेम आम्हाला दे. गोपी म्हणतात नारदा आमच्या पायाची माती जर त्याच्या कपाळाला लागली तर आम्ही नरकात जाऊ. म्हणताना ऐका नारदा आमच्या पायाच्या मातीने जर त्याचं डोकं दुखणं थांबत असेल आमच्या पायाच्या मातीने जर त्याला समाधान आनंद मिळत असेल आणि आमच्या पायाच्या मातीने नक्की ऐका त्याला सुख मिळत असेल. ओ नारदा आमच्या पायाच्या मातीने जर त्याला सुख मिळत असेल तर त्याच्या सुखाकरता असा एक नरक काय सांगता नारदा. आम्ही हजारो नरक भोगायला तयार आहे. हे गोपींनी केलेलं प्रेम म्हणजे नावाचं प्रेम आहे. किती प्रेम केलं किती काय गाजते ते. पवार घराण्याचं वजन आहे महाराष्ट्रात. कैलास पवार किती प्रेम केलं. साऊंडाचार्य जाऊ थोडंच राहिला. मैं तो सुध बुध
देवाने केलेलं समर्थ प्रेम आहे ना, ते प्रेम आम्हाला दे. आणि एक तुझ्याकडे आहे ते दे. म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. कारण प्रेम आविन नाही समाधान. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला ज्ञान देतो ना, कारण तुम्हीच म्हटले ना, पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्द बजाना पुच्छेविन दुपाई. तुम्ही म्हटले ब्रह्मज्ञान प्राप्त केले नाही तर एकनाथी भागवतात म्हटले तो शेपटी नसलेला गाढव आहे. मग ज्ञान मागा ना. भक्ती प्रेम काय मागता देवा? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. मला नको का नको? अभिमान नित्य नवात या माझी. ज्ञानोबा म्हणतात नवलाची गोष्ट सांगू का? सगळ्यांनाच माहिती आहे. नवल अहंकाराची गोटी विशेष गोटी. काय गोट आहे गड्या? गोटी. नवल अहंकाराची. हा गोटी शब्द सापडला. नवल अहंकाराची गोटी. काय गोट आहे गड्या? नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाटी. सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटे नाचवी. देवाला मला नुसतं ज्ञान नको देऊ, मला भक्ती प्रेम सुख दे. कारण का? ज्ञान आलं तर अभिमान येण्याची शक्यता आहे. मग का हो शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला मी नुसतं ज्ञान दिलं तर रांडविने जेवी शृंगार पै केला तो एका विधवा स्त्रीने केलेला शृंगारासारखा होईल. प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा. का हो मला अनेक जण मागायला आले. उपमन्यू आला, ध्रुव बाळाला त्यांनी वेगवेगळे मागितलं. तुम्ही मला बाकीचं न मागण्यासाठी प्रेमच का मागता? एका जनार्दनी प्रेम अतिगोड. देवा त्यांना काय कळणार? अनुभवी सुरवाड जाणतील. अनुभवी लोक चांगल्या प्रकारे याला जाणतात. कारण प्रेम कसं आहे? अति गोड आहे. किती गोड आहे? दाखवा गोड. गुड द्या. मुका स्वादन होत आहे. मी प्रमाणाशिवाय मी प्रामाणिक. आपलं संजय गांधी निराधार योजनेसारखं नसतं, प्रामाणिक आहे जरा. हे मुकास नारद म्हणतात प्रेम कसं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात गोड आहे. कसं गोड आहे ते नारद सांगतात. मुका स्वादनवत आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये सांगितलं मुका स्वादनवत. मुका म्हणजे मुक्या माणसाला गुळ खायला दिला. समजून चला मी मुका आहे, तुम्ही मला गुळ खायला दिला आणि मी खायचा होतो, मी खाल्ला. तुम्ही मला विचारलं गुळ कसा लागला घुगे महाराज, मी काय म्हणल? मुका आहे मी. मुक्याला गुळाची गोळी सांगता येत नाही. मुक एवढं म्हणल. मुक्याला गुळाची गोळी कळाली पण सांगता येत नाही. तसं प्रेम आहे. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम एवढं गोड आहे. प्रेम बोलता येत नाही. नाही 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 नाही, प्रेम बोलल्यानेच तर बिघडतं. म्हणून तोंड बोलून माणसाने काय आहे, घरातला दिवा विझू नये असं वाटत असेल तर घरातल्या कर्त्या स्त्रिया घराच्या खिडक्यां दरवाजा बंद करतात. तसं आपल्या अंतकरणात प्रेम नावाचा दिवा आहे, तो दिवा विझू नये असं वाटत असेल तर आपला तोंडरूपी दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे. एका जनार्दनी प्रेम अतिगोड. अनुभवी लोक सुरवाड म्हणजे चांगल्या प्रकाराने जाणतील. म्हणून देवा प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान. एकदा सर्वांनी हात वर करा. संप्रदायाच्या नियमानुसार भजन होईल. विठोबा गणात होते श्री गजानन माऊली.
7 दिवस तुम्ही गायलं, देवीदास महाराजांनी गायलं 7 दिवस. आज एक छोटासा नियमात बदल करू. तुमचं 7 दिवस यांनी ऐकलं का नाही? आता आज यांचं ऐका. पा किती गोड म्हणतात. उजवा हात केला की माझ्या पाठीमागे माता म्हणा आणि डावा हात केला की मातोबा म्हणा. म्हणजे काही चुकलं काय? मग काय पिता म्हणू? मातोबा. पहिल्यांदा विदर्भातल्या स्त्रिया मस्त भजन करतात. मातीचं केलं सोनं व मायशे गावी जाऊन पाय. मस्त. आमची आजी तर स्वतःच लिहिते, स्वतःच म्हणते. ते व्हायरल झाली ना आपली क्लिप. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. तसं नाही म्हणायचं. शेवटचं एका जनार्दनी प्रेम ती गोड माता. पहिल्यांदा टाळी वाजू नका, काही नाही. आई फक्त माग म्हणा. इको बंदच राहू द्या, फक्त माग म्हणा. एका जनार्दनी प्रेमाती गोड, पुढच्याच म्हणतात, मागच्या म्हणत नाही. मागच्या म्हणतात शाशा पाशा शाशा पाशा शाशा पाशा पा. तुमच्या दारात कुत्रा आलं तर तुम्ही असंच म्हणता का? कसं? हाड हाड म्हणतो ना, जातं का नाही बापा? जाय ना बा, असं म्हणतात काय? हां. जरा तुम्हाला तुमच्या शेजारी बसलेल्या एक शेजारींची शपथ आहे. मोकळं म्हणा, मनापासून म्हणा. एका जनार्दनी प्रेमाती गोड. वा, एका स्वरात आहे. प्रेमाती गोड. हे काय ते? एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. वा वा वा. कौतुक करत जा. गरम भाकर भेटते नाही तर काही खरं नाही. कौतुकच करायचं. मग मित्राचं लग्न झालं 6 महिने, त्याचं पटतच नव्हतं. त्याला उपाय सांगितलं, म्हटलं कौतुक करायचं. पण ते आता कधी करायचं ते पण जमलं पाहिजे. ते नेमकं ऑफिसवरून घरी गेलं त्याच दिवशी रामबाण औषध त्यानं वापरली. जेवायला बसलं आणि तिने ताट वाढलं. वाढल्यानंतर याने पहिलाच भाजीचा घास घेतला. हे म्हटलं वा वा वा. त्याला आठवलं कौतुक करायचं, अमोल महाराजचं वाक्य. ते त्यानं पहिलंच घास घेतला आणि ते म्हणे पंचे. चुकलं काय माझं? ते म्हणे पंचे काय भाजी झाली म्हणे. हा हा हा, जीवनात नाही खाल्ली म्हणे. हा हा, अशी गोड भाजी नाही 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 नाही, जीवनात नाही. आता कमी कौतुक करावं ना. अर्ध जेवण झालं तरी याचं हेच सुरू होतं. तिनं घेतलं लाकूड लागली पाठीमागं. ते आलं माझ्याकडे पळत. ते म्हणे महाराज का? मी म्हटलं महाराज तुमचं चुकलं म्हणे राव. मला तुम्ही कौतुक करायला सांगितलं, मी स्तुती केली, कौतुक केलं म्हणे. म्हटलं मग चुकलं काय? काही नाही म्हणे. लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी भारत माता की जय. पुढे ऐका. मेल्यानंतर ज्याची हाड भारत माता की जय म्हणतात ते देशभक्ताचं प्रेम आहे. आणि मेल्यानंतर ज्याची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतात ते हरिभक्ताचं प्रेम आहे. जगाच्या पाठीवरचे दोन्ही प्रेम धन्य आहेत. हा आमच्या डोक्यावरचा फेटा आहे दादा. कोणी लाल रंगाचा, कोणी पिवळ्या रंगाचा, कोणी गुलाबी रंगाचा, कोणी पांढऱ्या रंगाचा. औसेकरांचा लातूरकडे फड आहे ते हिरव्या रंगाचा बांधतात. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा कोण्याही रंगाचा असू द्या, पण वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा आज त्या डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणारा देशभक्तांच्या या देशावरच्या, या जमिनीवरच्या, या मातृभूमीवरच्या प्रेमामुळेच व्यवस्थित आहे. एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं पद आहे. हरिभक्ताच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी या देशभक्तांनी किती कष्ट केले. एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं सुंदर पद आहे. किती कष्ट केले त्यांनी. ऐका. थोडा इको सायलेंट, थोडा काहीतरी लावल्यासारखं. राम बस. किती प्रेम आहे. हरिभक्ताचा डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी यांनी किती कष्ट केले. ऐका. तलवार पे सर वा
वार दिए अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके तेव्हा कुठेतरी तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। किती प्रेम केलं यांनी या मातीवर आहे का। तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। हे जेवढे संप्रदायात आज तरुण आले ना, हे सगळे वाघ आहेत। तू देशभक्त लिहितो, हे भारत देशा काळजी करू नको। माझ्यासारखा एक गेला तरी असंख्य तरुण पुढे उभे राहणार आहेत, कारण हे सगळे वाघ आहेत। ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं, एक लाल हुआ बलिदान तो क्या 100 लाल तेरे रखवाले हैं, तेरी मिट्टी में मिल जावा। याचं बॅकग्राऊंड मला फार आवडते। केसरी ते जरा वाघ जखमी असल्यामुळे थोडंच म्हणतो, असं देशभक्तासारखं प्रेम करता आलं पाहिजे। जास्त वेळ झाला बुवा, 1:15 वाजताची गाडी अकोल्याहून पकडायची, म्हणून आता थांबतो। विठ्ठल जय जय विठ्ठल।